मुंबई ठाणे पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट। मुंबईमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरळीत। अलर्टमुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा। उद्यापर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका। अनावश्यक प्रवास टाळा। सरकारनं दिलेला अलर्ट गांभीर्यानं घ्या। मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा जोर ओसरलाय, मात्र स्टेशन परिसर अद्यापही पाण्याखाली। शहरातील मुख्य रस्त्यावरील पाणी ओसरायला सुरुवात। मुसळधार पावसामुळे रायगडचा नागोठणे पाली रोड पाण्याखाली। खोपोली पालीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। घाटकोपरमध्ये विक्रांत सर्कल जवळ भलमोठं झाड कोसळलं। 4 गाड्यांचं मोठं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच। ठाण्यातील किसननगरमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीचा भाग कोसळला। दोघे जखमी। सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी केली। राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार। दादरमध्ये आज राम रक्षा आंदोलन। ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 4 वाजता हनुमान मंदिरात महाआरती। अमित साठवांवर मुख्यमंत्री मौन का? बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या। राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। घरगुती सिलेंडरचा दर 2000 रुपयांवर गेला असता। संकट काळातही दर नियंत्रणात। राजस्थानमधल्या रिफायनरी उद्घाटनाच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचा दावा। गॅस आणि इंधन दरवाढीवर मोठा खुलासा। कारगिलमध्ये सरहद शौर्यथॉन। खासदार श्रीकांत शिंदेंकडून मॅरेथॉनला हिरवा झेंडा। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि कारगिलचे डीजीपी आनंद जैन यांची उपस्थिती। 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन